शिरोळ तालुक्यामध्ये दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार राधा उदय पाटील या चौथ्या फेरी अखेर जवळपास 2550 मतांनी आघाडीवरती असल्याचं चित्र दिसून येत आहे. तर भारतीय जनता पार्टीच्या मृणालिनी पाटील यांना जवळपास 1890 मतं मिळालेली आहेत आणि काँग्रेसच्या राधा उदय पाटील ह्या जवळपास 660 मतांनी आघाडीवरती असल्याचं चित्र आहे. बुदरगड तालुक्यातील कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे. सारिका नांदेकर यांना 11,080 इतकी मतं पडलेली आहेत, तर शुभांगी जाधव यांना 8,906 इतकी मतं पडलेली आहेत. त्यामुळे 2,174 मतांनी सारिका नांदेकर या आघाडीवर असल्याचं बोललं जातंय. अजून टपाल मोजणी जी आहे ती बाकी आहे, मात्र सध्या तरी 2,174 मतांनी सारिका नांदेकर कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून आघाडीवर असल्याचे चित्र या ठिकाणी दिसतंय. यानंतर भादोली जिल्हा परिषद मतदारसंघाविषयी बोलायचं झालं तर अटीतटीची लढत होती. या लढतीमध्ये बघायला गेलं तर सोनाली सावंत या काँग्रेसकडून लढल्या. जनस्वराज्य कुठं ना कुठेतरी पिछाडीवरती आहे. सोनाली सावंत आघाडीवरती असल्याचं चित्र आहे. मात्र भादोली पंचायत समितीसाठी कपिल पाटील हे काँग्रेसचे उमेदवार आघाडीवरती आहेत आणि टोप पंचायत समितीसाठी जनस्वराज्याचे मुकुंद पाटील कुठं ना कुठेतरी आघाडीवर विजयी देखील झाल्याचे हे चित्र आहे. भादोली जिल्हा परिषद मध्ये काँग्रेसचे कपिल पाटील विजयी झालेले आहेत, हे काँग्रेसचे होते. तर टोप साठी बघितलं तर मुकुंद पाटील हे विजयी झालेले आहेत आणि सोनाली सावंत या आघाडीवरती आहेत. आता बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाने एक आपलं खातं उघडायला सुरुवात केलेली आहे. बुदरगड तालुक्यातील कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या सारिका नांदेकर या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या आहेत. तर पंचायत समितीसाठी देखील अरुणा देसाई आणि धनंजय लाड हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत. शिवसेना शिंदे गटानं या ठिकाणी आघाडी घेतली होती सुरुवातीपासूनच आणि आता शिवसेना शिंदे गटानं हा पहिला खातं जे आहे आपलं उघडलेलं आहे. बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.